महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात जुन्नर परिसरात हडसर किल्ला आहे। मावळ परिसरातून कल्याण मार्गे नाणेघाट या जुन्या व्यापारी मार्गाच्या सुरक्षेसाठी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली। किल्ल्याचा प्रवेश मार्ग आणि बुरुजामध्ये एक अद्वितीय शिल्परचना आहे, जी अद्वितीय आहे। ते सर्व एकाच खडकात कोरलेले आहेत। इतिहासकारांच्या मते हा किल्ला सातवाहन काळात बांधला गेला असेल। तसेच हा गड किल्ला मुंबईपासून 159 किलोमीटर व पुण्यापासून 110 किलोमीटर अंतरावरती आपल्याला पाहायला मिळतो। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा स्वराज्य भटकंती या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, जुन्नर तालुक्यामधील आपण या हडसर किल्ल्यावरती आत्ता आलेलो आहे आणि खाली आपल्याला इथं एक वाडी लागते, पेठीवाडी म्हणून। तर त्या ठिकाणावरून आत्ता आपण इथपर्यंत चालत आलेलो आहे आणि या ठिकाणी आल्यावरती आपल्याला हे ग्रिलिंग वगैरे पाहायला भेटले आणि पायऱ्या व्यवस्थितपणे आपल्याला पाहायला भेटल्या। तर या ठिकाणावरून खालीपर्यंत सगळे दगड धोंटेच पाहायला भेटत होते, जीर्ण अवस्थेमधील पायऱ्या। तर या ठिकाणी आपण वरती जाणार आहे, ते वरती गेल्यावरती आपण किल्ल्याची परिस्थिती सध्याची काय ते पाहून घेऊ। चला। किल्ले हडसर म्हणजेच पर्वतगड। पर्वताला अक्षरशः कोरून हा गड निर्माण केला। या गडाची बांधणी सातवाहन काळात झाली। पुढे 1637 मध्ये शहाजी राजांच्या ताब्यात असलेला हा गड मुघलांकडे गेला। सन 1670 मध्ये शिवाजी महाराजांनी शिवनेरी वगळता चावड, हडसर व जीवधन हे किल्ले जिंकून घेतले। इसवी सन 1702 मध्ये हडसर औरंगजेबाच्या ताब्यात आला। तर मंडळी, हडसर गडावरती आल्यावरती आपल्याला पहिला दरवाजा लागतो। या पहिल्या दरवाजाचं नाव आहे महादरवाजा। तर मंडळी, हा माझ्या पाठीमागे तुम्हाला हा जो दरवाजा दिसतोय, तर हा दरवाजा अलीकडच्या काळामध्येच बसवलेला आहे। तर दुर्ग संवर्धन करण्यासाठी एक संस्था आहे, त्यांनीच हा दरवाजा बसवलेला आहे। तर याच्या आतमध्ये आल्यानंतर, दरवाजाच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला सैनिकांना बसण्यासाठी देवडी सुद्धा पाहायला भेटते आणि याची रचना पाहू शकता की डिझाईन वगैरे अतिशय एकदम उत्कृष्ट प्रकारे कोरलेली दिसते। कोरीव काम अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केलेलं आहे। मध्ययुगीन स्थापत्यकलेचे उत्तम नमुने हडसर किल्ल्याच्या दरवाजांमध्ये आढळतात। प्रवेशद्वाराची गायमुख रचना, बोगद्यासारख्या प्रवेशद्वारातील दुहेरी दरवाजे, खडकात कोरलेल्या पायऱ्या आणि इतर वैशिष्ट्ये तपासणीसाठी योग्य आहेत। मुख्य प्रवेशद्वारातून गेल्यावर वाट 2 भागात विभागली जाते। तर मंडळी, आता आपण हडसर किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजापाशी आलेलो आहे आणि दुसऱ्या दरवाजापाशी आल्यानंतर ह्या दोन्ही साईडला ह्या ज्या भिंती दिसत आहेत आपल्याला, तर ह्या कातळ कोरीव मध्ये काम केलेले आहे, सगळं पूर्णपणे कोरीव काम केलेलं आहे। आणि या खाली ज्या पायऱ्या दिसत आहेत, तर या सुद्धा पायऱ्या कोरीव काम केलेले आहे आणि उत्कृष्ट प्रकारे छान पद्धतीने या ठिकाणी अजूनही ह्या पायऱ्या आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात। तर आता आपण गडाच्या दुसऱ्या दरवाजापाशी चाललेले। चला। तर मंडळी, हडसर किल्ल्यावरती आता आपण दुसऱ्या दरवाजापाशी येऊन पोहोचलो आहे। तर या दरवाजाचं काम सुद्धा यादवकालीन आहे मंडळी आणि हा जो दरवाजा पाहायला भेटतोय तुम्हाला, याचं काम अलीकडच्या काळामध्ये झालेलं आहे। तर दुर्ग संवर्धन करण्यासाठी जी एक संस्था आहे, तर त्याच मित्रमंडळींनी हा दरवाजा या ठिकाणी बसवलेला आहे अलीकडच्या काळामध्ये। आणि या दरवाजाच्या आतमध्ये दोन्ही साईडला आपल्याला सैनिकांना बसण्यासाठी जुन्या काळी देवड्या होत्या, तर याला देवड्या बोलतात। तुम्ही आतमध्ये येऊन पाहू शकता। तर या देवड्यांचं काम सुद्धा हे खूप प्राचीन आणि यादवकालीन हे काम आता या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं आणि याची जे कोरीव काम आहे ते सुद्धा अजूनही आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं या गडावरती। मंडळी, दुसऱ्या दरवाजापासून आपण साधारणतः एक 40-50 पायऱ्यावरती चढून आल्यानंतर उजव्या हाताला आपल्याला हे पाण्याचं टाकं पाहायला भेटतं। त्याच्या शेजारी आपल्याला महाराजांची राजमुद्रा पाहायला भेटते। तर मंडळी, हे जे तुम्हाला टाकं पाहायला भेटतं, याचा उपयोग महाराजांच्या काळामध्ये पाणी पिण्यासाठी केला जात होता आणि याच्यामधले जे दगडी आहेत, तर याचा उपयोग साईडने आपल्याला ज्या गड किल्ल्याला जी तटबंदी पाहायला भेटते, तर त्याला त्या तटबंदीसाठी याच्यामधून जी दगडी निघायची त्याचा उपयोग केला जात होता। तर चला आपण बाकीच्या वस्तूंची माहिती जाणून घेऊ। टाक्यांपासून थोडंसं आपण पुढे चालत आल्यानंतर आपल्याला अशा
छोट्या छोट्या 3 तोफा पाहायला भेटतात। तर देवगिरी किल्ल्यावरती आपल्याला ही मेंढा तोफ पाहायला भेटते, तर त्याच आकाराची आपल्याला या ठिकाणी तोफ पाहायला भेटते, पण ही जरा छोट्या साईजची पाहायला भेटते। तर अशा 3 तोफा पाहायला भेटतात। तर ही जी तोफ पाहायला भेटते तुम्हाला मंडळी, तर हिची मोडतोड झाली होती बघा, या ठिकाणी मोडलेली पण दिसते तुम्हाला। आणि इकडे पुढे सगळा लाकडाचा भाग बसवलेला आहे, म्हणजे याचं संवर्धन झालेलं आहे याचं। तर हे चांगल्या प्रकारचं काम करते, ही जी संस्था आहे ती अतिशय चांगल्या प्रकारचं काम करते या ठिकाणी। गडावरती प्रवेश करतात आपल्याला हे कमानी टाकं पाहायला भेटतं। याची रचना कमानी सारखी असल्यामुळे याला कमानी टाकं असं नाव दिलं असावं। तसेच हे टाकं आपल्याला पूर्णपणे दगडी बांधकामामध्ये पाहायला भेटतं। कमानी टाकेच्या शेजारीच आपल्याला हा बोर्ड पाहायला भेटतो। तर आपल्या उजव्या हाताला शिवमंदिर पाहायला भेटतं आणि डाव्या हाताला धान्य कोठार पाहायला भेटतं। तर आता मी शिवमंदिराकडे चाललेलो आहे, समोर तुम्हाला त्या ठिकाणी मंदिर सुद्धा दिसते। तर त्याच ठिकाणी आपल्याला जायचंय शिवमंदिरापाशी, चला त्या ठिकाणी जाऊ आपण। तर मंडळी, आपण कमानी टाकेपासून थोडंसं पुढे चालत आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला खूप प्राचीन शिवमंदिर पाहायला भेटतं आणि मंदिराच्या बाहेरच आपल्याला खूप मोठा नंदी पाहायला भेटतो आणि आतमध्ये छोट्या छोट्या मूर्ती आहेत। तर त्या सुद्धा आपण आतमध्ये जाऊन पाहणार आहे आणि मंदिर सुद्धा कसं आहे ते सुद्धा पाहणार आहे। चला आता आपण आतमध्ये जाऊन बघूया। संपूर्ण चिरेबंदी बांधकाम या मंदिराचे आपल्याला पाहायला भेटते। वरील बाजूस घुमटाकार कळस आहे व आत महादेव पिंड आहे। गरुड तसेच हनुमंत, गणपती या संकटनाशक देवतांच्या पाषाण मूर्ती देखील शेंदूर लावून पूजलेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात। हिंदू धार्मिक विचारसरणीनुसार देवपूजेसाठी तसेच स्नान संध्या करण्यासाठी बांधलेला तलाव म्हणजेच पुष्पकरणी होय। असाच एक तलाव देखील या किल्ल्यावर पाहता येतो। आजकाल याची बरीचशी मोडतोड झालेली आपल्याला पाहायला भेटते। मित्रांनो, महादेवाच्या पाठीमागच आपल्याला पश्चिमेला धान्य कोठार पाहायला भेटतं। आता हे दिसायला जरी छोटं दिसत असलं तरी आतमध्ये खूप प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मी आतमध्ये जाऊन आलेलो आहे आणि आता तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर चला आपण या धान्य कोठार पाहून घेऊ, चला माझ्या मागे या। हे सगळं काम कोरीव काम केलेलं आहे सगळं दगडांमध्ये। तुम्ही आता व्हिडिओच्या माध्यमातून पाणी जाण्यासाठी ही सगळी जुन्या गाड्या सोय केली। चला माझ्या पाठीमागे अजून तुम्हाला दाखवतो। तर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला पहिला दरवाजा सारखं पाहायला भेटतं। प्राचीन कालीन इथं शिवकालीन इथे दरवाजा असावा। तर आतमध्ये जाऊन पाहूया। या ठिकाणी आल्यानंतर 3 धान्य कोठार आपल्याला पाहायला भेटतात, एक उजव्या साईडला, एक डाव्या साईडला आणि एक समोर पाहायला भेटतात आपल्याला। आतील बाजूस विस्तृत आवार पाहायला मिळतो व 3 बाजूस 3 खोदीव खोल्यांची रचना देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या खोल्यांच्या आत अनेक दालने आहेत, तसेच पोटखोल्या देखील बनवल्या आहेत, ज्यांचा वापर किल्ल्यावरील धान्यसाठा तसेच शिबंदीतील सैन्य राहण्यासाठी केला गेल्याचे दिसते। आपल्याला या किल्ल्यावरती येण्यासाठी 2 मार्ग पाहायला भेटतात। एक म्हणजे आपल्याला हा खुंटी मार्ग पाहायला भेटतो आणि एक आपला पायरी मार्ग, ज्या ठिकाणावरून आता आम्ही आलेलो आहे। तर या ठिकाणावरून सुद्धा भरपूर ट्रेकर्स लोक वगैरे येतात। तर ज्यांना शक्य आहे त्यांनीच या मार्गाने या, बिनकामाची येऊ नका, कारण की खूप रिस्की आहे हा रस्ता। तरी मी ह्या रस्त्याने उतरणार होतो पण नाही उतरणार, कारण की आपल्याला रिस्क घ्यायची नाही। तुम्ही सुद्धा रिस्क जास्त घेऊ नका। तिकडनं आपल्याला असा सरळ रस्ता दिलेला आहे, त्या रस्त्याने तुम्ही सुद्धा या। तर हा खुंटी मार्ग आहे या गड किल्ल्याचा। तर आता बाकीच्या काही वस्तू असून त्या आपण पाहून घेऊ वास्तू। चला
तर मंडळी खुंटी मार्गाने आपण वरती आल्यानंतर ना सुरुवातीलाच आपल्याला इथं मारुतीचे मंदिर पाहायला भेटते हनुमानाचे. तर या ठिकाणी प्राचीन मंदिर असावं, कारण की या ठिकाणी आपल्याला मंदिराचा चौथरा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. पण आता सध्याच्या घडीला या ठिकाणी फक्त आपल्याला मूर्तीच पाहायला भेटते, चौथरा पूर्णपणे पडझड झालेली आहे आपली. तर समोर आपलं अजून एक देवीचं मंदिर आहे त्या ठिकाणी, आता ते जाऊन आपण पाहणार आहे. चला मंडळी, मारुतीचे मंदिर पाहून झाल्यानंतर आपण या ठिकाणी आपल्याला हे देवीचं मंदिर पाहायला भेटतं. तर या मंदिराची आजची सध्याची परिस्थिती पाहता हे मंदिर आपलं डोंगराच्या आतमध्ये कोरलेलं होतं आणि वरचा जो आपला गाभारा होता तो पूर्णपणे ढासळलेला आहे आणि पडझड झालेली आहे त्या गाभाऱ्याची. तर आतमध्ये जाऊन बघू आपण मंदिर आणि मूर्ती कशी ती. तर आता आपण मेन गाभाऱ्यामध्ये आलेलो आहे आणि आता डोक्यापर्यंतच आपल्याला हा गाभारा आपल्याला व्यवस्थितरित्या पाहता येतोय. आणि वरचा जो छत होता वरचा तो पूर्णपणे ढासळलेला आहे. आता व्हिडिओच्या माध्यमातून आतमध्ये तुम्हाला ही जी देवी पाहायला भेटते तर तिची अवहेलना या ठिकाणी झालेली पाहायला भेटते, कारण की वरचा जो मडक्यापासून वरचा जो भाग आहे तो पूर्णपणे कट झालेला आपल्याला या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटते. ही खूप दुर्दैवी स्थिती आहे आपल्या महाराष्ट्रासाठी, कारण की ज्यावेळेस मोगलांच्या ताब्यामध्ये गड किल्ले गेले होते त्यावेळेस त्यांनी भरपूर प्रमाणामध्ये आपल्या देवी देवतांची मंदिरं झाली, परत आपल्या मूर्ती झाल्या. अशा पद्धतीने विटंबना सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये केली होती. तर अशा पद्धतीने आपल्याला पाहायला भेटतं गड किल्ल्यावरती आल्यावरती. खरंच म्हणजे अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येतं, कारण की मोगलांनी त्यावेळेस किती नासधूस केली होती. तर मंडळी, आपल्याला ह्या दोन मंदिरांपाशीच आपल्याला हे जे एक छोटंसं टाकं पाहायला भेटतं, पिण्याचं टाकं, आणि वरती पण एक शेजारी आपल्याला अजून एक टाकं पाहायला भेटतंय या ठिकाणी समोर तुम्हाला पाहता येईल. तर या ठिकाणी सुद्धा अजून एक टाकं आपल्याला या ठिकाणी मंदिरांच्या शेजारी पाहायला भेटतंय. मंडळी, आपल्या महादेवाच्या मंदिराच्या शेजारीच आपल्याला हे वाड्यांचे अवशेष या ठिकाणी पाहायला भेटतात. तर माझ्या पाठीमागं तुम्हाला हे जे अवशेष पाहायला भेटतात म्हणजे ही जी भिंत पाहायला भेटते तर ही ज्या किल्ल्यावरती ज्यावेळेस किल्लेदार असायचे त्यांना राहण्यासाठी हे वाडे असावेत माझ्या अंदाजे. तर या ठिकाणी ही जी भिंत आता आपल्याला पडक्या अवस्थेमध्ये या ठिकाणी पाहायला भेटते. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच मित्रांनो, आम्ही जो आज व्हिडिओ दाखवलेला आहे त्याच्यामधला इतिहास तुम्हाला कसा वाटला आणि त्याच्यामध्ये जर काही चूक आढळली तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल मित्रांनो तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. आणि जर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारची जे बेल नोटिफिकेशनची घंटा आहे ती नक्की ऑल वरती करा, जेणेकरून आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तोपर्यंत चला मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.